थकलाय? कशाचं ओझं वाटतंय? विचारांचं, काही व्यक्तींचं, काही जबाबदाऱ्यांचं. मग ठेवून द्या ते खाली. हसू नका. एक गोष्ट यावरच आहे. एका मार्केट एरियामधून 3 व्यक्ती एक लाकडाचा ओंडका डोक्यावर घेऊन चालत असतात. न राहून एक दुकानदार त्यांना थांबवतो आणि म्हणतो, हा लाकडाचा ओंडका तुम्ही घेऊन का बरं चालले आहेत असं ओझं? डोक्यावरच का बरं? एखादी गाडी करा, एखादा टेम्पो करा. नाही म्हणेन, आम्ही ते डोक्यावरच घेऊ शकतो, असं कुठं पण ठेवू शकत नाही. तो दुकानदार म्हटला, असं का? काय कारण? नाही म्हणे, कारण असं आहे की ज्यावेळेस आमच्या गावामध्ये खूप मोठं पाणी आलं होतं, पूर आला होता, त्यावेळेस ह्या लाकडाच्या ओंडक्यामुळंच आम्ही वाचलो. यांनीच आम्हाला वाचवलं. म्हणून त्यावेळेसपासून आम्ही जिथं पण जातो ना, ते आम्ही डोक्यावर घेऊनच जातो. मग त्या दुकानदाराला थोडंसं हसू आलं. मला पण हसू येतंय, पण तशीच आपली गत आहे की ठीक आहे, बऱ्याच वेळा आपल्या संकटाच्या वेळी काही व्यक्ती आणि काही परिस्थिती असतात की त्या व्यक्ती आपल्याला मदत करून जातात. मग आपल्यावर ते ओझं येऊन जातं की नाही, आपल्याला त्या व्यक्तींविषयी ही जबाबदारी आहे, ती आपल्याला पार पाडावीच लागेल. हो, ती करायची, प्रत्येक वेळी त्यांना मदत करायची, पण त्याचं ओझं शेवटपर्यंत डोक्यावरच का घेतलं पाहिजे? काही वेळा आपल्यावरचं ओझं खाली पण ठेवता येतं ना, तशी पण मदत करू शकतो आपण. टेम्पोनी पण नेऊ शकतो, हातगाडीनी पण नेऊ शकतो. डोक्यावरच काय घेतलं पाहिजे? कोणाचा भार कमी करण्यासाठी आपल्या डोक्यावर भार घेतलाच पाहिजे हे कशासाठी? कोणी सांगितलं? ओझं होतंय ते खाली ठेवा. तुमच्याकडून जेवढं होईल तोपर्यंत कराच, पण आपल्या अंगावर, आपल्या विचारांवर ओझं होऊ देऊ नका. जस्ट फ्री काम करा, मेहनत करा, आणखीन मदत करा, पण ओझं होऊ देऊ नका. आनंदाने करा. बघा, तुमच्याविषयी जर काही विचार कमी करू शकले तर ज्यांच्यापर्यंत खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे. शेअर करा.